मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। जोरदार घोषणाबाजी करणारे हे कार्यकर्ते आहेत जयंत पाटलांचे समर्थक। सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केल्यानंतर नेमकं काय घडलं याची प्रचिती देणारी ही दृश्य आहेत। अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार संगीता पाटील विजयी झाल्या। त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बाहेर आले तेव्हा जयंत पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये स्पर्धा होती, पण निकालानंतर जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला होता। सांगलीत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम करत भाजपला धोबीपछाड दिल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केलाय। जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर गोपीचंद पडळकर बाहेर आले। यावेळी तिथं उपस्थित असलेल्या जयंत पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना घेरलं आणि घोषणाबाजी सुरू केली। नेमकं काय घडलं ते पहा। यानंतर पडळकर समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्तर दिलं। वातावरण तापत असल्याचं दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पडळकर यांची गाडी तिथून कोणताही वाद वाढू न देता बाहेर काढली। आता या पराभवाचा वचपा भाजप काढणार का आणि तो कसा काढणार याची चर्चा सुरू झाली आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।